शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आणि समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला किती देणार हे सरकारने जाहीर करावं। या मागणीसाठी गुरुवारी 18 डिसेंबर रोजी रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग अंकली येथे रोखण्याचा निर्णय आज बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। कष्टकऱ्यांची दौलत येथे आज बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली। 2 दिवसांपूर्वी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यापर्यंत समर्थन आहे, ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलाइनमेंट बदलण्यात येईल, काही ठिकाणी फ्लायओव्हर बांधण्यात येतील असं सांगितलं होतं। या पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती। बैठकीच्या सुरुवातीस कॉम्रेड उमेश देशमुख यांनी आजपर्यंत केलेल्या आंदोलनाचा आढावा घेऊन 18 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याची सूचना करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला। यावेळी सतीश साखळकर यांनी आंदोलनास प्रत्येक गावातून जास्तीत जास्त लोकांना घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी केले। महेश खराडे यांनी यापुढील काळात स्वाभिमानी स्टाईल आंदोलन करण्याचं आवाहन केलं। या बैठकीस प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटील, यशवंत हारुगडे, प्रवीण पाटील इत्यादींसह शेतकरी उपस्थित होते। संदर्भात होते आणि बैठकीमध्ये कोणता निर्णय झाला? आज शक्तीपीठ महामार्गाला आमचा पहिल्यापासूनच विरोध आहे आणि त्या शक्तीपीठ महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक आज या ठिकाणी बोलवलेली होती। 2 दिवसापूर्वी या राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी मुंबईमध्ये पत्रकार बैठक घेऊन त्या पत्रकार बैठकीमध्ये जाहीर केलेलं होतं की शक्तीपीठ महामार्गाला फक्त सांगली जिल्ह्यापर्यंतच विरोध आहे, सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येच विरोध आहे, बाकी ठिकाणी समर्थन आहे। त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी महामार्ग करू, काही ठिकाणी फ्लायओव्हर करू, काही ठिकाणी आम्ही अलाइनमेंट बदलून जे अगोदरचे महामार्ग आहेत त्यांना हा महामार्ग जोडू, अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं। त्याचा खरं तर आम्ही निषेध करतो, कारण सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे। हा शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या ऐवजी पर्यायी रत्नागिरी नागपूर महामार्गाचा वापर करावा अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतलेली होती। आज या ठिकाणी आम्ही परत आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे। याप्रमाणे येत्या 18 डिसेंबरला आम्ही अंकली या ठिकाणी जो रत्नागिरी महामार्ग जो आहे, रत्नागिरी नागपूर महामार्ग, तो अडवणार आहोत। त्या ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत आणि त्यातूनही महाराष्ट्र सरकार जर पुढं शेतकऱ्यांच्या बाजूनं बोललं नाही तर आम्ही मात्र जे सत्ताधारी मंत्री असतील, आमदार असतील, त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत। अशा प्रकारची भूमिका ही आजच्या बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये ठरवलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीचे सांगितलेलं आहे का? त्यांनी सांगत असताना काही लोकांचं समर्थन आहे असं सांगितलेलं आहे आणि काही लोकांनी पत्र दिलेत, हे खरंही आहे। परंतु आमची भूमिका अशी आहे की जसं तुम्ही समर्थन आहे असं सांगता, तसं समर्थन असलेल्या लोकांना तुम्ही त्यांच्या जमिनीला रक्कम किती देणार आहात हे पण जाहीर करा, हे आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे। परंतु त्या रकमेबाबत ते बोलत नाहीत, ती मात्र भूमिका ते गुलदस्त्यात ठेवतात आणि शेतकऱ्यांना गुमराह करून त्यांची जमीन काढून घेण्याचं जे धोरण आहे ते मात्र आम्ही निश्चितपणे भविष्यकाळामध्ये उघडं पाडू।